नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. प्रताप श्रीधरराव भोसले, देवशिंगा, तूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. बरं, आम्ही तुम्हाला ग्रीन प्लॅनेटचे टॉनिक, बियाला लावायचं औषधं, खतं हे सगळे दिले हा, होते. सगळे घेतले. आज तारीख किती आहे सर? तारीख आज 27. 27 जुलै 2016ची तारीख आहे. तर हे औषध तुम्ही ह्या उडदाला पण वापरलेत ना? हा, उडदाला पण वापरले, सोयाबीनला पण वापरले. उडदाला आणि सोयाबीनला पण तुम्ही वापरलंय. तर किती एकरला वापरले तुम्ही हे? हे 7.5 एकर सोयाबीन आणि उडीद, हां, म्हणून 7.5 एकरला वापर केलेला आहे आपण. बरं. म्हणजे बीज प्रक्रिया आणि वरी हा, फवारणी. दोन्ही केलेलं आहे. रासायनिक खतं काही रासायनिक- टाकले तिथं? नाही, कसलंच नाही. रासायनिक खत तुम्ही टाकलेलं नाही. हे तुमचे चिरंजीव आहेत का? हा, माझे रेंजळे. बरं. आणि इकडे शेजारी कोण आहेत तुमच्या? हे पाहुणे आहेत. पाहुणे. तुमचं नाव सर? रघुनाथ जाधव. रघुनाथ जाधव. आणि तुमच्या शेजारी इकडं मसुते अण्णा, त्यांच्या बाजूला तुमचे वडील आहेत. बरं. मग हे ग्रीन प्लॅनेटचे औषधं वापरल्यानंतर आता ह्या तुमच्या उडदाला काय फरक वाटला आणि हे कसं वाटते तुम्हाला, थोडं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. फरक म्हणजे कधी असलं पिकच बघायला नाही आपण. असं पीकच तुम्ही बघितलं नाही. आणि 1.5 महिन्याचं उडीद एवढं हाईट, पानं जोमदार वगैरे येतात का? नाही नाही. बरं. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय ह्याच्यामध्ये काय बदल झाला काय नाही? बदल म्हणजे भयानक बदल झालेला आहे. मी प्रत्येक म्हणजे शेजाऱ्याला सांगतो असं, म्हणजे येऊन बघा आणि हा. तेच तुम्ही करा. शेतीला असं म्हणजे रासायनिक कसलंही वापरू नका असं मी बोलावलोय. शेतकरी येऊन बघून चाललेत. बरं. थोडंसं मला हे दाखवता का, ह्याचे पानं, फुटवा, फुलं? शेंगा आता तयार झाले तेव्हा. फुलं भरपूर लागलेले आहेत फुलं पण लागलेले आहेत भरपूर आणि त्याला शेंगा पण लागलेले शेंगा पण लागले. पण लागलेले आहेत. 1.5 महिन्यामध्ये हे शेंगामध्ये आलंय. 1.5 महिन्यामध्ये शेंगाला येतं का हे पीक? नाही नाही. 2 महिन्याच्या नंतर 2 महिन्याच्या नंतरच येतं. शेजारी आमच्या पाहुण्याचं आहे. हा. ह्यात एक 10-12 दिवसाचा फरक आहे. ते बरं बरं अजून जमिनीच्या वर दिसत नाही. बरं. आणि हा प्लॉट हा टोटल 1 लेवल आकाराचा आलाय. हा, सारखं चारी कोपरे सारखं आहे. चारी बाजूनं 1 लेवल आकाराचा प्लॉट आलेला आहे. आणि तुमचे शेजारी त्यांनी हे औषध आपले वापरले नाहीत, वापरले नाहीत. तर त्यांचा प्लॉट पण शेजारीचा आहे आपल्या. शेजारीच आहे. चला आपण लगेच बघू. हा शेजाऱ्याचा प्लॉट आहे. हा, शेजारी plot आहे. हा तुमचा प्लॉट इथं पलीकडे आहे हा, आणि हा प्लॉट आहे. ह्या दोन्ही लागवडीमध्ये किती दिवसाचा फरक आहे? 10-12 दिवसाचा फरक आहे. 10 ते 12 दिवसाचा फरक आहे. ओके. शक्ती झालेली नाही आणि हा नॉन ट्रीटेड प्लॉट आहे. त्याची उगवण शक्ती झालेली नाही आणि ह्यांचं वापरच नाही ना. आणि रोगाला बळी झालेला आहे. बरं. हे न वापर केलेलं प्लॉट आहे. आणि रोग पण हे बघा, हे रोगग्रस्त झाले, रोगग्रस्त झाले हे. ह्याला पण रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. आणि जिथं आपले ग्रीन प्लॅनेटचे जैविक खतं आपण वापरलेले आहेत तिथं कसल्याही प्रकारचा रोग नाही. तर तुम्ही हे जे सगळे औषधं पिकाला जे वापरलेले आहेत ह्याच्या वापरानं तुम्ही समाधानी आहेत का? समाधान आहे. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय संदेश देताल? हे औषधं वापरावं का नाही? हे वापरावं, 100% वापरावं लोकांनी. 100% हे औषध वापरावे आणि भरघोस उत्पादन काढावं. ओके. तर आता इथून पुढं तुम्ही कंटिन्यू सगळ्या पिकाला वापरणार आहात? बदल होणारच नाही. चालतंय. तर तुम्ही हे औषध वापरता त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्याला ह्याची पूर्ण माहिती देऊन त्यांना पण ह्याचं सहकार्य करा. धन्यवाद.